नमस्कार. भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी भरलेलं खारं वांगं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न घालवता चला आपण भरलं वांगं बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी आठवडी बाजार होता काल, तर बाजारातून अशी ताजी मस्त वांगी आणलेली आहेत. काटेरी वांगी मला मिळाली नाहीत, तर या पद्धतीची मी ताजी अशी मस्त वांगी आणलेली आहेत. वांगी ते मी 4 घेतलेले आहेत. त्यानंतर मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आलं आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. आलं, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर आपण एकत्र करून थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे त्याचं. इथे आता तुम्ही बघू शकता मी मसाला वाटून घेतलेला आहे. तुम्हाला या मसाल्यामध्ये जर ओलं खोबरं घालायचं असेल तर घालू शकता, त्याने खूप छान चव येते. माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं, त्यामुळे मी यामध्ये घातलेलं नाही. असेल तर नक्की घाला. त्यामध्ये आता मी मसाले घालणार आहे. तर पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला हे वांगं तिखट बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी चटणी घालून ते वांगं तिखट देखील बनवू शकता. खूप छान बनतं तिखट वांगं देखील. आता या वांग्यांचे मी पाठीमागचा जो भाग आहे थोडासा कट करून चिरून घेते वांगं. तर इथे मी या पद्धतीने मधून 2 काप देऊन या पद्धतीने वांगं चिरून घेतलेलं आहे. या पद्धतीनेच मी सगळे वांगे चिरून घेणार आहे. या पद्धतीनेच मी 4ही वांगी चिरून घेणार आहे. आता मी मसाला मिक्स करून घेते हाताने. मसाला आता मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि वांग्यामध्ये या पद्धतीने थोडासा हाताने दाबून व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने दुसऱ्या देखील वांग्यांमध्ये मी याच पद्धतीने मसाला भरून घेते. जेवढा बसेल तितका जास्त मसाला हाताने दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये. या पद्धतीने मी राहिलेल्या 2 वांग्यांमध्ये देखील मसाला भरून घेते. मसाला आपला वांग्यांमध्ये भरून झालेला आहे. आता फोडणी देऊया आपण. या पद्धतीने बनवलेलं वांगं खूप छान चमचमीत बनतं, टेस्टी देखील बनतं. माझ्या मिस्टरांना ही वांग्याची रेसिपी खूप आवडते, त्यामुळे मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. छोट्या पळीने 3 पळी तेल घालून घेतले. यामध्ये मी तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्येच आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि आता वांगं देखील यामध्ये घालून घेणार आहे. सगळी वांगी यामध्ये घालून घ्यायची. जो राहिलेला मसाला आहे तो देखील आपण यामध्ये घालणार आहोत आणि तेलामध्ये आता हे छान परतवून घ्यायचं. एकसारखं हलवत राहायचं आणि परतवून घ्यायचं, नाहीतर वांगी आपली काळी पडते. त्यामुळे असं सतत हलवत राहून हे वांगं आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. वांगं मी तेलामध्ये छान परतल्यानंतर मसाला देखील तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेतला. त्यानंतर मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतलेलं आहे. तर आणखी थोडंसं पाणी घालून भांड्यामध्येच मी पाणी ओतते यामध्ये आणि वांगं आपलं छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आता इथे आता वांगं आपलं छान शिजलेलं आहे. या पद्धतीने मधून थोडंसं मिक्स करून घेत वांग्याची भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया वरती आणि मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून घेते. आता ही वांग्याची भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर खाऱ्या वांग्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली
कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट आणि एकदम सोपी अशी वांग्याची ही रेसिपी आहे, पण खायला मात्र अप्रतिम लागते. या पद्धतीने वांग्याची भाजी जर बनवली तर घरात नेहमी खारं वांगं याच पद्धतीने बनवा. इतकी चविष्ट ही वांग्याची रेसिपी बनते. तर भाग्यश्री रेसिपी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.